नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 3 आहे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल त्यामधला क्वेश्चन 1 आहे तो बघणार आहोत। क्वेश्चन 1 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 3x - 4y = 10। नंतर आहे सेकंड इक्वेशन 4x + 3y = 5। चला आपण सॉल्व करूया याला। चला, मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला बघूया, फर्स्ट काय करायचंय, हे दोन्ही इक्वेशन प्रॉपरली लिहून घ्या एका खाली एक, आणि त्याला म्हणा इक्वेशन 1 पहिल्याला, दुसऱ्याला म्हणा इक्वेशन 2। नंतर ही झाली क्रॅमर्स रूल सॉल्व करायची फर्स्ट स्टेप। नंतर काय आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, फर्स्ट स्टेप मध्ये ax + by = c या फॉर्म मध्ये आहे का, आहे बघा, ax + by = c प्लस मायनस म्हणजे ह्या साइडला x आणि y आहे, आपले या साइडला कॉन्स्टंट आहे। दोन्ही इक्वेशन आपण प्रॉपरली लिहून घेतले कोणत्या फॉर्म मध्ये, ax + by = c। नंतर ते काय म्हणतं, फाइंड करा dx आणि dy। चला मग d मध्ये काय आहे, त्यामध्ये d चे x आणि y, हे जे x आणि y त्याचे कोएफिशियंट आहे। तर इथं x चे या साइडला a असं लिहून घ्या वाटल्यास लक्षात राहा म्हणून। या साइडला काय आहे, x चे कोएफिशियंट आणि इकडे y चे कोएफिशियंट। आता x चे कोएफिशियंट काय आहे बघा, 3 आणि 4 3 4। y चे कोएफिशियंट काय बघा, 4 3 आहे, आणि त्याचं साइन पण घ्यायचं। इथे किती आहे, -4, आणि इथे किती आहे, +3, आणि इथं दोन्हीकडे प्लस आहे। साइन पण घ्यायचं, नुसतं कोएफिशियंट नाही घ्यायचे, साइन पण घ्यायचे। इथे काय, y चं -4 किती, -4, आणि इथं +3 आलं। आता इक्वल टू घेऊ आपण, याला सॉल्व करायचंय आपल्याला, डिटर्मिनंट सॉल्व करायचं। सॉल्व करायला कसं सांगितलेलं आहे, आपला रूल काय, फॉर्म्युला असा, पहिले हे मल्टिप्लाय करायचं, ओके, 3 × 3 मल्टिप्लाय 3 × 3, ओके। मग काय, मायनस, इथं काय मायनस, आणि नंतर असं मल्टिप्लाय करायचं असं, मग काय -4 × किती, 4, ओके। आता चला मी असं सॉल्व करतोय, तुम्ही पण तसं करा, किंवा मग हे एका खाली एक करा, चालतंय। मग मी असं प्रॉपरली सॉल्व करतोय बघा। आता इक्वल टू 3 × 3 किती येणार बघा, फर्स्ट काय 3 × 3 हे सॉल्व करून घेऊ आपण, 9 मायनस हे किती येणार, 4 × 4 किती येणार, 16, आणि -16 ब्रॅकेट ठेवा तसंच तसा। मग आता बघा परत एक स्टेप वाढली पण चालतंय, मग तुम्हाला क्लिअर होईल काय, 9 जसंच तसा, मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस किती होणार, प्लस, आणि झाला 16, ओके। इथपर्यंत आलं लक्षात। आता काय येणार, दोघांचा 9 + 16 किती आला, 25। हे काय 25 काय, हीच झाली d ची व्हॅल्यू, आपल्या d ची व्हॅल्यू काय, d ची व्हॅल्यू किती, 25 भेटला आपल्याला d, ओके। इथपर्यंत लक्षात आलं तर कमेंट मध्ये सांगा, ओके। नाही काही डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा। चला आता काय फाइंड करा म्हणतो ते, dx फाइंड करायला। आता dx फाइंड करताना काय लक्षात ठेवायचं, ह्या x आहे आपल्याला काय, मी काय सांगितलं लक्षात ठेवा, ही साइड x ही साइड y, ह्या दोन रेषामध्ये, तर x च्या जागी कॉन्स्टंट लिहायचे आणि y जशाचा तसा। तर बघा x च्या जागी कॉन्स्टंट कधी, dx मध्ये, इथं x च्या जागी कॉन्स्टंट काय आपले 10 आणि 5, ओके। लिहा इथं 10 आणि 5 x च्या जागी, आणि y च्या जागी y जशाच तसा, y काय आपला -4 आणि 3, हे y -4 पहिल्या इक्वेशन मध्ये, आणि 3y इथलं दुसऱ्या इक्वेशन मधलं, ओके।
आलं इथपर्यंत. आता परत सॉल्व्ह करायचं. जर कधी बघा तुमचं फक्त ह्या दोन रेषामध्ये dx आणि dy इतक्या व्हॅल्यू तुम्ही बरोबर पुट केल्या तर हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करून घेशाल. कारण की ते सॉल्व्ह करायला एकदम सिंपल आहे. कसं हे बघा असं पहिलं मल्टिप्लाय. आता काय 10 into 3 इक्वल टू 10 into 3 आलं. मग काय मायनस मग काय -4 into 5 -4 into 5. ओके इथपर्यंत हे आलं लक्षात. काय होतंय AD - BC. पण समज ABCD ही व्हॅल्यू AD - BC हा फॉर्म्युला होता तो. सिंपल आहे. फक्त त्या AD च्या जागी BC च्या जागी ह्या व्हॅल्यू झालेल्या आहे. ओके चला पुढं. आता हे ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. 10 into 3 30 30 मायनस जसं तसं घ्या. आता 5 into 4 किती आला 20 आणि इथं काय होणार 30 ओके 30 हा मायनस बघा मायनस इंटू मायनस किती होणार प्लस आणि 20 जशाच तसा 20 जशाच तसा इक्वल टू 30 प्लस 20 म्हणजे 30 आणि 20 50. हे काय झालं 50 50 व्हॅल्यू काय झाली 50 ही झाली आपला dx. d भेटला dx भेटला. ओके दोन. आता काय dy लगा dy. आता याच्यामध्ये काय करायचं x चे जे कोएफिशियंट आहे जशाचे तसे y च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट. काय y च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट. मग आता x चे कोएफिशियंट जशाच तसे x चे कोएफिशियंट काय आहे 3 आणि 4 बघा 3 आणि 4 प्लस 3 प्लस 4 विथ साइन प्लस 3 प्लस 4. मग आपण इथं प्लस दिलं नाही दिलं तरी चालतं. सो आता y च्या ठिकाणी काय आहे y च्या ठिकाणी कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट काय आपला बघा 10 5. जर कधी तुम्ही हे असं लिहिलं ax प्लस by इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये म्हणजे या इक्वल टू च्या ह्या साईडला x आणि y आणि ह्या इक्वल टू च्या इकडे कॉन्स्टंट असे दोन इक्वेशन लिहिले प्रॉपरली आणि dx dy ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मधून बरोबर टाकल्या इथं इक्वेशन मधून तर हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करा. हे पटकन सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुमचं व्हॅल्यू होऊन जाईल. हेच एवढं महत्वाचं आहे. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. या dx मध्ये आणि dy मध्ये कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या ते एकदा समजलं म्हणजे हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह होऊन जातो. ही मेथडच तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाते. चला आता dy ला आपण सॉल्व्ह करू. कसं बघा इथं आपण असा बाण घेतला नव्हता. ओके लक्षात ठेवा. चला इथपर्यंत कळलं असेल कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा. काही पण आणि काही आणखीन तुम्हाला वाटलं ऍड करायचं ते पण सांगा. चला बघू. हे बघा काय आहे असं पहिले असं मल्टिप्लिकेशन 3 into 5 मग काय मायनस नंतर कसा 10 into 4 असा मल्टिप्लिकेशन 10 into 4. ओके आलं. आता किती येणार 15. सॉल्व्ह करा. पहिला ब्रॅकेट 1 5 15 15 मायनस 10 into 4 किती येणार 40 40. आता 40 मधून 40 मधून 15 गेले किती येणार बघा किती येणार बरोबर का. आणि इथं मोठ्या संख्याचं साइन द्यायचं. मोठ्या संख्या किती आहे 40 तिचं साइन किती आहे मायनस म्हणजे इथं -25 येणार. काय आहे हा dy याच्या डोक्यावर लिहू आपण dy. ओके आता इथं जागा कमी म्हणून मी असं वरती लिहिलं dx dy. तुम्ही काय करायचं हे आली व्हॅल्यू तर सो d इक्वल टू एवढं.
सो dx इक्वल टू 50. सो dy इक्वल टू -25. आता सगळ्यात मोठा व्हॅल्यू कोणती, x आणि y ची व्हॅल्यू काढायची. ज्याच्यासाठी आपण एवढं हे सॉल्व्ह केलं, कशासाठी, x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी. तर बघा इथं लिहा, सो x इक्वल टू काय, dx अपॉन d. dx अपॉन d काय, x असेल तर वरती dx आणि दोन्हीकडे खाली d कॉमन आहे. तर dx किती आहे आपला, आला बघा इथं 50 स्टेप बाय स्टेप. आणि d किती आला, 25 आला. 25 जुने 50. म्हणजेच x किती आला आपला 2. x किती आला आपला 2. चला y काढायला काय, dy अपॉन d. म्हणजे वरती dy, y असेल तर वरती dy आणि खाली d, दोन्हीकडे पण सेम. तर dy किती आपला 50. dy किती आला आपला -25. सॉरी -25. आणि d किती आला आपला 25. ओके, हे दोन्ही घेतलं 25, एक 25. आणि इथे किती आला -1. हे मायनस म्हणजे y किती भेटला आपल्याला -1. सो मी इथं लिहितो जागा नसल्यामुळे, तुम्ही लिहा सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज xy इक्वल टू ऑर्डर पेअर xy. x किती आला आपला बघा 2. x किती आला 2 आणि y किती आला -1. y किती आला -1. बघा x च्या समोर x आणि y च्या समोर बरोबर y लिहायचा. आणि हे तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं, x आणि y च्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये टाकायच्या आणि ते सॉल्व्ह करून तेवढंच आन्सर आहे का नाही, ते येतं का नाही ते बघायचं. जर कधी आन्सर बरोबर आलं म्हणजे समजायचं आपल्या व्हॅल्यूज बरोबर आहे, आणि जर आन्सर चुकीचं आलं तर समजायचं कुठं तरी गडबड आहे. परत क्रॉस चेक करायचं आणि सॉल्व्ह करायचं. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे क्लास 10th वाले आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. मी सर्व प्रॉब्लेम घेणार आहे एक बाय एक, स्टेप बाय स्टेप. धन्यवाद मित्रांनो.